मौजे गोगाव कराड येथील झालेल्या पाणी परिषदेत शिराळ पाटणा आणि कराड दक्षिणमधील 106 गावांच्या पाणी समस्येवर शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे. अद्याप अपूर्ण असलेल्या गावाचा सर्वे 12 जानेवारीपूर्वी पूर्ण करा, नाही तर 26 जानेवारीला अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयावर लॉंग मार्च करू असा ठाम इशारा डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिला. स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही पाणी न मिळालेल्या डोंगर पठारावरील गावामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सह्याद्रीच्या माथ्यावरची वारणा धरणाच्या माथ्यापासूनची पाटण तालुक्यापर्यंतची 105 गावं, या गावाने एक निर्धार 1.5 वर्षापूर्वी केला आणि तो निर्धार असा होता की ब्रिटिश काळापासून आम्हाला मुंबईला हमाली करायचा प्रसंग आलेला आहे. पिढ्यानपिढ्या आमच्या मुंबईच्या हमालीवर गेल्या आणि आजसुद्धा काही काही गावांच्या मध्ये अक्षरशः घरोघरी कुलपं लावून माणसं तिकडंच आहेत, इकडं घरं बंद असतात. ही काही स्वातंत्र्याचं लक्षण म्हणलं जाऊ शकत नाही. आणि जे पाणी धरणग्रस्तांच्या झालेल्या शेतकऱ्यांच्या उरावर उभं राहिलं, त्यांचं एका बाजूला पुनर्वसन धड अजून झालेलं नाही आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्यासाठी धरण बांधलं असं म्हणाले त्यांनाही पाणी मिळालेलं नाही. हे काय आम्ही चालू देणार नाही. या पाण्यावर आमचा हक्क आहे. आणि कुठली तरी शहरातली माणसं जी एकदा पाणी मिळालेलं पुन्हा डबल पाणी मागतात आणि ते पुन्हा घाण करतात, त्याच्यापेक्षा आम्हाला ते पाणी पाहिजे असा लढा उभा केला आणि 105 गावांना समान वाटप पद्धतीनं आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक कुटुंबाला बंद पाईपनं पाणी मिळण्याची योजना ही सरकारकडून मान्य करणारा लढा केला. त्याच्यामध्ये थोडीशी शिथिलता सरकारच्या बाजूनं दिसायला लागलेली आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी मेळावा घेतलेला होता. ही शिथिलता जर गेली नाही तर आम्ही आंदोलन त्या वतीतलं कसं करायचं हे ठरवायचं होतं. आज आम्ही ठरवलं की जानेवारीच्या 1 तारखेपर्यंत जर का या संपूर्ण योजनेचं प्लॅन इस्टिमेट हे डिझाईन विभागाला नाशिकला गेलं नाही आणि तिथून मुंबईला मान्यतेसाठी गेलं नाही अंतिम सहीसाठी, तर आम्ही एक मेळावा घेऊ. तो मेळावा 12 तारखेला जानेवारीच्या घेऊ आणि त्यामध्ये आम्ही आमची ताकद दाखवू आणि त्यामधला निर्णय असेल तो आजच घेतलेला आहे की 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता स्थापन झाली तो दिन आहे. जर प्रजेची सत्ता तुम्ही मानत नसाल तर प्रजेची सत्ता आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आणि जोपर्यंत हे सगळं होत नाही तोपर्यंत आम्ही काही आंदोलन थांबवणार नाही असा इशारा आज आम्ही दिलेला आहे. आंदोलन कशा प्रकारचं असेल आपलं? आंदोलन आम्ही लाँग मार्च काढणार. तो कोल्हापूरला जे अधीक्षक अभियंत्यांचं ऑफिस आहे त्या ठिकाणी आम्ही काढू. तो इथून सगळे लोक शिराळा तालुक्यामध्ये धरणाजवळ जमतील आणि धरणापासून तिथंपर्यंत काय चालत येणार नाही, तिथंपर्यंत वाहनाने वगैरे लोक येतील आणि तिथून लाँग मार्च पायी लाँग मार्च बरोबर असं आम्ही ह्याला जातो, जसं वारीला जातो पंढरपूरच्या, तसं आम्ही वारकऱ्यांच्यापैकीच लोक आहोत खरं तर. त्यामुळं आम्हाला ते चालणं काही नवीन नाही. तर तिथून आम्ही म्हणजे कपडे पिशव्या ठेवलेल्या गाड्या, जसं वारकऱ्यांचं जे स्वरूप असतं त्या पद्धतीनं चालायला सुरुवात करणार. मुक्काम करणार. वाटेत आमची राहण्याची सोय तिथे वेगवेगळी गावं करणार आणि आम्ही तसं तिथपर्यंत जाऊन पोचणार शाहू महाराजांच्या नगरीमध्ये.